नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हाला इशारा देत आहेत का, हे ओळखणे म्हणजे आध्यात्मिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असू शकतो. अनेकदा आपण जीवनाच्या व्यापामध्ये इतके गुंतलेले असतो की स्वामी आपल्याला जे संकेत देत असतात त्याकडे आपले दुर्लक्ष होते. स्वामी केवळ आशीर्वादच देत नाहीत, तर चुकीच्या मार्गावरून जाताना किंवा संकट येण्यापूर्वी आपल्याला सावधही करतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामी जेव्हा आपल्याला वाचवण्यासाठी काही इशारे देतात तेव्हा ते कसे ओळखावे. पहिला इशारा म्हणजे आपल्या कामात येणारे अडथळे. जर आपण एखादे नवीन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत असू आणि त्यामध्ये विनाकारण सतत अडथळे येत असेल तर हा एक मोठा इशारा असू शकतो. कदाचित ती वेळ त्या कामासाठी योग्य नसेल किंवा ते काम तुमच्या भविष्यासाठी हिताचे नसेल. स्वामी अशा वेळेला अडथळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात. शेवटच्या क्षणी काम अडकणे, योग्य लोक साथ न देणे किंवा गोष्टी वारंवार बिघडणे, तर ते फक्त योगायोग नसू शकते. कधीकधी हा एक इशारा असतो की ही दिशा तुमच्यासाठी योग्य नाही किंवा अजून योग्य वेळ आलेली नाही. आपण हट्टाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, पण नंतर कळते की थांबणेच योग्य होते. अशा वेळेला निराश न होता थोडा विचार करावा, शांत राहावे आणि परिस्थितीकडे नवीन दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करावा. मनात सतत वाटणारी अस्वस्थता. कधीकधी बाहेर सगळे ठीक असतानाही आतून बेचैनी जाणवते. कोणतेही स्पष्ट कारण नसताना मन शांत राहत नाही आणि काहीतरी बरोबर नाही अशी भावना सतत येत राहते. ही फक्त भीती नसते, तर अंतर्मनाचा एक इशारा असू शकतो. आपण अनेक वेळेला या भावनेला दुर्लक्ष करतो, पण नंतर लक्षात येते की त्यामागे काही कारण होते. अशा वेळेला घाईघाईने निर्णय न घेता थोडे थांबणे, स्वतःशी प्रामाणिकपणे विचार करणे आणि मन काय सांगत आहे हे ऐकणे खूप गरजेचे असते. स्वामी आपल्याला येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना अशा अवस्थेमधून देतात. इतरांच्या माध्यमातून मिळणारे संदेश. काही वेळेला आपण कोणाशी बोलत असताना अचानक आपल्याला असे काही वाक्य ऐकायला मिळते जे आपल्या प्रश्नाचे उत्तर असते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला अचानक हे काम करू नको किंवा थोडा विचार कर असा सल्ला देत असेल तर तो स्वामींचा शब्द असू शकतो. कधीकधी आपण एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळत असतो आणि उत्तर सापडत नाही. अशा वेळेला अचानक कोणीतरी साधे वाक्य बोलते आणि ते थेट आपल्या परिस्थितीला लागू होते. हे फक्त योगायोग वाटू शकते, पण अनेक वेळेला हेच मार्गदर्शन असते. स्वामी आपल्याला थेट येऊन सांगत नाहीत, पण इतरांच्या शब्दातून आपल्याला दिशा देतात. विशेष म्हणजे तोच संदेश वेगवेगळ्या लोकांकडून पुन्हा पुन्हा ऐकू येतो. अशावेळी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. शांतपणे विचार करा. हा सल्ला तुमच्यासाठी का महत्त्वाचा वाटत आहे याचा शांतपणे विचार करा. कदाचित त्यामध्येच तुमच्या प्रश्नाचे उत्तर लपले असेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा इशारा. जर तुम्ही तुमच्या शरीराकडे दुर्लक्ष करून केवळ धावपळ करत असाल तर अचानक येणारा आजार किंवा थकवा हा एक इशारा असतो. थांबा आणि स्वतःची काळजी घ्या असा संदेश स्वामी या माध्यमातून देत असतात. आपण अनेक वेळेला आपले काम, जबाबदाऱ्या आणि धावपळ यामध्ये इतके गुंततो की स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणेच विसरतो. झोप कमी घेणे, वेळेवर जेवण न करणे, सतत चिंतेमध्ये राहणे हे सगळे हळूहळू शरीरावर परिणाम करते. मग अचानक थकवा, कमजोरी किंवा छोटा आजार जाणवतो. हा फक्त शारीरिक त्रास नसून थांबण्याची आठवण असू शकते. शरीर आपल्याला सांगत असते की थोडी विश्रांती घे, स्वतःची काळजी घे. अशा वेळेला दुर्लक्ष न करता आपली जीवनशैली सुधारणे, विश्रांती घेणे आणि मन शरीराला संतुलन देणे खूप महत्त्वाचे असते. कारण शरीर निरोगी असेल तरच आपण पुढचा प्रवास योग्य रीतीने करू शकतो. चुकीच्या संगतीचा इशारा. जर तुमच्या आयुष्यामध्ये असे काही लोक आले असेल जे तुम्हाला चुकीच्या मार्गाला लावत आहेत तर स्वामी अशा व्यक्तींचे खरे रूप तुमच्यासमोर आणतात. कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये असे काही लोक येतात जे सुरुवातीला चांगले वाटतात, पण हळूहळू त्यांचा प्रभाव चुकीच्या दिशेने नेऊ लागतो. अचानक त्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागतो. त्यांचे खोटे बोलणे, भांडणे करणे, स्वार्थी वागणे हे उघड होते. हे प्रसंग धक्का देणारे असतात, पण यातून एक स्पष्ट जाणीव होते की ही संगत योग्य नाही. अशा वेळेला भावनेमध्ये अडकण्यापेक्षा थोडे दूर जाणे महत्त्वाचे असते. योग्य संगत आपल्याला पुढे नेते, तर चुकीची संगत आयुष्य बिघडवू शकते. म्हणूनच अशा संकेतांकडे लक्ष देऊन स्वतःसाठी योग्य वातावरण निवडणे गरजेचे आहे. स्वामी अशा व्यक्तींचे खरे रूप आपल्याला दाखवून इशारा देत असतात
की अशा व्यक्तीपासून लांब राहावे. आर्थिक नुकसान किंवा अचानक खर्च. अचानक खर्च वाढणे, पैसे अडकणे किंवा आर्थिक नुकसान होणे हे प्रसंग फक्त नशीब म्हणून टाळू नका. कधीकधी हा इशारा असू शकतो की आपण निर्णय घाईमध्ये घेत आहे किंवा चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवत आहे किंवा आपण लोभाने वागत आहोत. स्वामी आपल्याला आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल किंवा आपल्या लोभी वृत्तीबद्दल सावध करत असू शकतात. अशा वेळेला थोडे थांबून आपल्या आर्थिक सवयी तपासणे गरजेचे असते. काय चुकत आहे हे समजले तर पुढचे नुकसान टाळता येते. त्यामुळे हा अनुभव शिक्षा नाही तर सुधारण्याची संधी असते. योग्य नियोजन, संयम आणि प्रामाणिकपणा ठेवला तर पुढे परिस्थिती हळूहळू स्थिर होऊ लागते. संपत्तीपेक्षा नीती महत्त्वाची, हा धडा स्वामी अशा वेळेला देत असतात. जप किंवा सेवेमध्ये मन न लागणे. जर तुम्ही नियमित सेवा करणारे असाल आणि अचानक तुमचे मन सेवेतून उडू लागले तर समजावे की तुमच्यावर कर्माचा किंवा बाह्य शक्तींचा प्रभाव पडत आहे. अनेक वेळेला हा आध्यात्मिक प्रवासातील एक टप्पा असतो जिथे मन भटकते, आळस येतो किंवा नामस्मरणामध्ये रुची कमी होते. जर तुम्ही नियमित नामजप किंवा सेवा करत असाल आणि अचानक तुमचे मन त्यामध्ये लागत नसेल, जप करताना विचार भटकत असेल किंवा आळस येत असेल तर हा साधा बदल नाही. हा स्वामींचा इशारा असू शकतो की तुमचे मन बाह्य गोष्टींमध्ये जास्त गुंतले आहे किंवा आतून काहीतरी असंतुलन निर्माण झाले आहे. कधीकधी कर्मांचा प्रभाव किंवा नकारात्मक विचार यामुळेही सेवेत अडथळा येतो. अशा वेळेला हार मानू नये. याला इशारा म्हणून घ्या की थोडे थांबून स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. पद्धत साधी करा, कमी वेळ जप करा, पण नियमित करा. हळूहळू मन पुन्हा स्थिर होते. जबरदस्ती न करता जर सेवेत सातत्य ठेवले तर सेवेची ओढ परत येते आणि श्रद्धा अधिक मजबूत होते. संधी निसटणे. कधीकधी खूप प्रयत्न करूनही एखादी संधी हातातून निघून जाते. तेव्हा आपण दुःखी होतो, पण प्रत्यक्षात तो स्वामींचा इशारा असतो की ही संधी तुझ्यासाठी धोक्याची होती. पुढे जाऊन जेव्हा मोठे संकट टळते तेव्हा आपल्याला त्या इशाऱ्याची किंमत कळते. प्रत्येक गमावलेली संधी वाईट नसते, कधीकधी ती संरक्षणही असू शकते. पुढे जाऊन जेव्हा परिस्थिती स्पष्ट होते तेव्हा समजते की थांबणेच आपल्यासाठी भल्याचे होते. आयुष्यात सतत एकच समस्या येणे. जर आयुष्यात सतत एकच समस्या, एकच अडचण वारंवार येत असेल तर तो स्वामींनी दिलेला सर्वात मोठा इशारा असू शकतो. याचा अर्थ असा की त्या समस्येमधून तुम्हाला जो धडा शिकायचा आहे तो तुम्ही अजून शिकलेला नाही. स्वामी परिस्थितीच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. कधीकधी आपण आपले स्वभाव दोष किंवा चुकीच्या सवयी बदलत नाहीत आणि त्यामुळे तीच संकटे पुन्हा पुन्हा समोर येतात. जोपर्यंत आपण आपल्या वागण्यामध्ये किंवा विचारांमध्ये बदल करत नाही तोपर्यंत तो अडथळा दूर होत नाही. ही एक प्रकारची धोक्याची घंटा असते जी आपल्याला आत्मपरीक्षण करायला भाग पाडते. तर हे काही महत्त्वाचे इशारे स्वामी आपल्याला वाचवण्यासाठी देत असतात. इशारा मिळाल्यावर घाबरून जाऊ नये, तर तो एक मार्गदर्शनाचा संकेत समजावा. इशारा मिळाल्यावर सर्वप्रथम आत्मचिंतन करा. स्वतःकडे प्रामाणिकपणे पहा की मी काय चुकीचे वागत आहे, माझ्या कृतींमुळे कोणाचे मन दुखावले आहे का, असा प्रश्न स्वतःला विचारा. अनेकदा उत्तर आपल्या आतच मिळते. थोडे स्तब्ध व्हा. जर एखादे काम वारंवार अडत असेल तर हट्टाने पुढे ढकलू नका. थोडा वेळ थांबा, मन शांत करा आणि परिस्थितीला थोडे अंतर द्या. कधीकधी थांबणे हेच योग्य पाऊल असते. स्वामींना मनापासून प्रार्थना करा की स्वामी, मला तुमचा संकेत समजत नाही, कृपया मला योग्य मार्ग दाखवा. अशी प्रार्थना आपले मन हलके करते आणि योग्य दिशा मिळवायला मदत करते. स्वामींकडे क्षमा मागा. कळत नकळत झालेल्या चुकांसाठी नम्रपणे माफी मागा. अहंकार सोडून माझ्याकडून चूक झाली हे मान्य केल्यावरच खरा बदल सुरू होतो. स्वामींचे इशारे हे भीती दाखवण्यासाठी नसतात, तर आपल्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी असतात. स्वामी आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक छोट्या घटनेतून आपल्याशी संवाद साधत असतात. गरज असते फक्त जागरूक राहण्याची आणि स्वामींवरच्या विश्वासाची. जेव्हा आपण थांबून विचार करतो, आत्मपरीक्षण करतो आणि प्रार्थनेने स्वामींकडे मार्ग मागतो, तेव्हा उत्तर आपोआप मिळते. त्यामुळे प्रत्येक अडचण, प्रत्येक बदल हा नकारात्मक नसतो, ती एक दिशाही असू शकते. म्हणूनच स्वामींच्या संकेतांना ओळखा, त्यावर विश्वास ठेवा आणि शांत मनाने पुढे चला. योग्य वेळेला योग्य मार्ग स्वामी नक्कीच दाखवतील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा.
आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.